अखेर 2 ते 3 दिवसांपासून राज्यात तुफान वादळी वाऱ्यासोबत पाऊस पडणार अशा प्रकारच्या बातम्या पाहायला मिळत होत्या। मात्र अक्षरशः राज्यात आता पावसानं जोरदार हजेरी लावली असल्याचे आपल्याला या थरकापू उडवणाऱ्या व्हिडिओमधून दिसून येईल। त्यातल्या त्यात जळगाव व जालना जिल्ह्यामध्ये तुम्ही बघू शकता कशा प्रकारे चक्रीवादळासह तुफान अशा स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। थरकाप उडवणारा हा व्हिडिओ असून लक्ष देऊन बघा, मध्यम ते मुसळधार स्वरूपाची पावसानं हजेरी लावलेली आहे। फक्त आणि फक्त 10 ते 15 मिनिटं शेतामध्ये नदी नाल्यांना पूर आला असून सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे। कारण पावसाची तीव्रता देखील अशा प्रकारे आहे, विजांचा कडकडाट अधिक व वाऱ्यांचा वेग खूपच मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय। तुफान वाऱ्यामुळे झाडांची काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं देखील शेतकऱ्यांनी कळवलेलं आहे। काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड तसेच शेतकऱ्यांच्या घरावरील काही ठिकाणी पत्र देखील उडून गेलेली आहे। त्यामुळे तसेच गाईचे गोटे जे असतात त्यावर देखील मोठ्या प्रमाणात पत्रे उडून गेल्यानं नुकसान झाल्याचं देखील शेतकऱ्यांनी कळवलेलं आहे। अचानकपणे आलेल्या या पावसामुळे जळगाव जालना जिल्ह्यात चांगलंच नुकसान झालेलं आहे। आता सद्यस्थितीला जर पाहायला गेलं तर यामुळे शेतकऱ्यांसाठी नाराजीची बातमी म्हणावी लागेल। मात्र सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर राज्यात अजून पावसाचा जोर वाढणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। पावसाचा जोर उत्तर महाराष्ट्राकडेच अधिक राहील, यामुळे नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या ठिकाणी अजून पावसाची शक्यता आहे। तसेच आता तुम्ही हा लाईव्ह व्हिडिओ एकदा पाहू शकता कशा प्रकारे पाऊस आहे। त्या अगोदर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।